इचलकरंजी शहरासाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठा योजनेबाबत राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे। मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती देण्यात आली। इचलकरंजी शहर आणि परिसराच्या वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, महापौर, उपमहापौर तसेच जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीत इचलकरंजी शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची गरज आणि कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोतांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांनी शहराच्या शाश्वत पाणी पुरवठ्यासंदर्भात सादरीकरण केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाकडे राज्य सरकार सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे सांगितले। पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी विविध पर्यायांचा अभ्यास सुरू असून तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेतल्यानंतर लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगत आवश्यक असल्यास बिनव्याजी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्याचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। एकूणच इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन शहरवासियांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे। आता शासनाच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण इचलकरंजीचे लक्ष लागून राहिले आहे।